जय हिंद मित्रांनो, मी पोलीस नाईक युगराज खानू पुजारी आपल्यासमोर घेऊन येत आहेत पोलीस क्राईम फोटोग्राफीची एक व्हिडिओ सिरीज। या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत MSPDM किंवा AIPDM या स्पर्धेमध्ये जो क्राईम पोलीस फोटोग्राफीचा इव्हेंट असतो, जी स्पर्धा असते, या स्पर्धेमध्ये फोटोग्राफी कशा पद्धतीने करावी, फोटोग्राफी कशा पद्धतीने करावी याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आज आपण पाहणार आहोत की 68व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटमध्ये ज्यावेळी मी पार्टिसिपेट केलं त्यावेळी कशा पद्धतीने डेमो दिला होता, कोणता डेमो होता, जे अधिकारी असतात, जी कमिटी असते ती कशा पद्धतीने डेमो देते, त्यांचा माइंडसेट कसा असतो, ते डेमो सेट कसा करतात याविषयी चर्चा करणार आहोत। तसेच डेमो कंप्लीट झाल्यानंतरनं आमच्या झारखंड येथे झालेला डेमो कंप्लीट झाल्यानंतरनं मनोज शर्मा सरांनी आम्हाला डेमो एक्सप्लेन करून सांगितला की डेमो कशा पद्धतीने दिला होता, त्यांना फोटोमधून कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित होत्या, डेमोमध्ये पुराव्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेणे अपेक्षित होत्या, बॉडीचा फोटो कसा घ्यावा, त्यानंतरनं पहिल्या फोटोमध्ये कोणकोणत्या एव्हिडन्स येणं गरजेचं होतं, चान्स प्रिंटचा फोटो कशा पद्धतीने घ्यायचा होता, हे सर्व मनोज शर्मा सरांनी एक्सप्लेन करून सगळ्या स्पर्धकांना सांगितलं डेमो संपल्यानंतरनं। त्यावेळी आम्हाला अजून क्लिअर झालं की डेमो कशा पद्धतीनं ते अरेंज करतात, त्याविषयी आम्हाला आयडियासुद्धा आली आणि हीच आयडिया मी तुम्हाला आता शेअर करणार आहे। 68व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटमध्ये पोलीस क्राईम फोटोग्राफीमध्ये आम्हाला डेमो अशा प्रकारे होता की दोघा मित्रांच्या मध्ये एका मैत्रिणीवरून वाद होतो। ते दोघे मित्र एका घरात पत्ते खेळत बसलेले असतात, सोबत ते दारूही पित असतात। एक मित्र बाहेरून जेवण ऑर्डर करतो, झोमॅटोवरून काही खायच्या वस्तू ऑर्डर करतो, दारू ऑर्डर करतो, ते दारू पीत काही खात तिथं बसतात, पत्ते खेळत बसतात। त्यानंतरनं त्या महिलेवरून तिच्या मैत्रिणीवरून त्या दोघांच्यात वाद होतो आणि एक मित्र दुसऱ्याच्या पोटामध्ये बाटली मारून त्याचा मर्डर करतो आणि तो तिथं निघून जातो। असा हा सीन त्यांनी क्रिएट केला होता, सीन दिला होता। तर त्यांना अपेक्षित असं होतं पहिल्या फोटोमध्ये की ज्या खोलीमध्ये मर्डर झालेला आहे ती संपूर्ण खोली पहिल्या फोटोमध्ये यायला हवी होती। लेफ्ट साईडला त्यांनी जे कपाट दिलं होतं त्या कपाटामध्ये सुद्धा काही एव्हिडन्स त्यांनी ठेवले होते, तर ते कपाट संपूर्ण आलं पाहिजे होतं। तसेच संपूर्ण राईट साईडला त्यांनी टेबल दिला होता, तो टेबलसुद्धा पूर्ण त्या सीनमध्ये यायला हवा होता असं त्यांना अपेक्षित होते। तसंच सेकंड फोटोमध्ये त्यांना बॉडीच्या गुडघ्यापर्यंतचा फोटो त्यांना अपेक्षित होता, 90 डिग्रीवरून फोटो अपेक्षित होता। या फोटोमध्ये स्केलिंग करणं त्यांना अपेक्षित होतं, जखम किती मोठी आहे हे त्यांना अपेक्षित होतं। तसंच फोटो क्रमांक 3 मध्ये जितकेही पुरावे दिलेले आहेत, एव्हिडन्स दिलेले आहेत रूममध्ये, ते सर्व एव्हिडन्स त्यांना अपेक्षित होतं की कुठे कुठे काय काय एव्हिडन्स आहेत। यामधून त्यांना आपल्याला हे सांगायचं होतं की जर 2 चेअर दिलेले आहेत, 2 ग्लास दिलेले आहेत, त्यानंतर बॉडी एकच आहे, तर अन्य अजून एक कोणीतरी व्यक्ती या रूममध्ये अवेलेबल होता, उपस्थित होता, ज्याने त्याच व्यक्तीने कदाचित या व्यक्तीचा मर्डर केला असावा असं एक्सप्लेन होण्यासाठी आपण पहिल्या फोटोमध्ये त्या 2 चेअर, 2 ग्लास व्यवस्थितरित्या घेणं गरजेचं आहे। त्यानंतरनं पुरावे एकत्रित करतेवेळी ज्यावेळी डस्टबिनमध्ये एखादं बिल मिळालं, त्या बिलवर एक नाव होतं की अमुक एक असं नाव होतं। तर मला सुरुवातीला असं वाटलं की ते नाव, ती बिल वाचल्यानंतरनं, त्यात काय काय खरेदी केले हे वाचल्यानंतरनं, ते बिल कोणाच्या नावानं आहे हे पाहिल्यानंतरनं मला समजलं की कदाचित ज्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे त्याचंच हे बिल असावं, त्याच्याच नावाचं बिल असावं। त्यामुळे ते बिल खूप महत्त्वाचं होतं, मी ते पुराव्यामध्ये घेतलं। पण ज्यावेळी मी कपाट सर्च केल्यानंतरनं कपाटामध्ये एका पॅन्टच्या खिशामध्ये एक वॉयलेट होतं। तर वॉयलेट ओपन केल्यानंतरनं त्यामध्ये एक लेडीज आणि जेंट्सचा फोटो, त्या दोघांचा फोटो होता। ज्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे त्या व्यक्तीचंच हे वॉयलेट होतं, कारण का तो फोटो आणि वॉयलेटवरील फोटो, मर्डर झालेली बॉडी व वॉयलेटवरील फोटो हा सेम होता। त्यामुळे हे सिद्ध झालं की हे जे घर आहे, हे जे कबड आहे, हे जे कपडे आहेत, हे जे वॉयलेट आहे, हे या मर्डर झालेल्या व्यक्तीचं आहे। त्यानंतर वॉयलेटमधील
त्याचे ओळखपत्र, त्याचे लायसन्स जेव्हा मी पाहिलं, लायसन्सवरील फोटो आणि बॉडीचा फोटो सेम होता. मग मी नाव वाचलं लायसन्सचं, तर ते नाव व बिलावरील नाव हे मॅच होत नव्हतं, हे वेगळं नाव होतं. मग मला अंदाज आला की इथे एक अन्य कोणी व्यक्ती आला होता, तो हे जेवण किंवा हे जे दारूची बॉटल आहे हे त्याने ऑर्डर केली असावी, ते एकत्रित गप्पा मारत बसले असतील आणि काहीतरी वाद होऊन तो मर्डर झाला असावा, हा माझा अंदाज बांधला. त्यानंतर मग ती व्यक्ती वेगळी आहे हे मला त्या दोन्ही लायसन्स व त्या चिठ्ठीवरून एक्सप्लेन झालं. त्यामुळे ते जवळजवळ मी दोन्ही मांडले की हे बिलाची व्यक्तीवरचं नाव वेगळं आहे आणि लायसन्सवरील नाव वेगळं आहे. त्यामुळे हे तर दोन व्यक्ती होते आणि ह्या दोन व्यक्ती इथं आहेत हे त्यातून एक्सप्लेन केलं. मग जिथे चान्स दिला होता ग्लासवर, तो ग्लास घेतला, ग्लास पुराव्यामध्ये ठेवला. मग ग्लासवरून एक्सप्लेन होतं की तो बॉडीचा चान्स नाही आहे, तर तो चान्स 100% गुन्हेगाराचा असावा. मग गुन्हेगार कोण, तर ज्या चिठ्ठीमध्ये नाव आहे, ज्या व्यक्तीचं नाव आहे, तर त्या व्यक्तीला आपण सर्च करू शकतो. मग अशा पद्धतीने ते ठराविक पुरावे डेमो देताना त्याने क्रिएट केलेले असतात. तर पुरावे गोळा करताना चिठ्ठ्या, बिल्स, लायसन्स वाचणे गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला एक्सप्लेन होत जातं की या कपाटामध्ये हा पुरावा आहे. त्या डायरीमध्ये काही फोटो दिले होते, त्या डायरीमधील फोटो आणि त्या वॉलेटमधील फोटो हा सेम होता. त्यामुळं ते समजत होतं की ही याची गर्लफ्रेंड असावी किंवा त्याची पत्नी असावी, या दोघांचा फोटो एकत्रित आहे आणि यावरूनच तो वाद झाला असावा, असं एक्सप्लेन होतं तिथं. असं ही परिस्थिती समोर येते. त्यामुळे सांगण्याचा उद्देश हाच आहे की रूम सर्च करताना तुम्हाला डेमोमधील रूम सर्च करताना कपाटमध्ये जितक्याही वस्तू मिळतील, जितकेही पुरावे मिळतील, ते सर्व पुरावे तुम्ही सीनमध्ये घेताना किंवा पुराव्यांच्या मध्ये घेताना ते वाचले पाहिजेत. म्हणजे कमिटी डेमो क्रिएट करताना ह्या सर्व गोष्टी देते की गुन्हेगार तिथं कोण आहे, गुन्हेगार कोण आहे हे सिद्ध होण्यासाठी त्याचं नाव, त्याचं चप्पल, त्याचा चान्स प्रिंट हे कमिटी सीनमध्ये देत असते. तसेच मर्डर कोणाचं झालं आहे हे एक्सप्लेन होण्यासाठी त्याचं लायसन, त्याचं नाव, बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी त्याचं लायसन हे सुद्धा कमिटी आपल्याला देत असते. कमिटी सीन देताना मर्डर कोणाचा होणार आहे त्याचं आयडेंटिटी किंवा कोणी मर्डर केलं आहे त्याचं नाव कुठेतरी छोट्या रूपात ते कमिटीनं दिलेलं असतं, ते शोधणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून पहिला फोटो झाल्यानंतर जज किंवा कमिटीची परवानगी घ्यावी की सर मला रूम सर्च करण्याची परवानगी मिळावी. रूम सर्च करत असताना आपल्याला लायसन्स, डॉक्युमेंट, आधार कार्ड किंवा काहीही वस्तू, एखादं बिल हे मिळतंच, त्यावर नाव असतं. ते नाव वाचल्यानंतर कळतं की हे एकतर लायसन किंवा आधार कार्ड मिळालं की त्यावर फोटोवरून आपण समजू शकतो की हे त्या बॉडीचं आहे किंवा अन्य कोणत्या व्यक्तीचं आहे. त्यामुळे ते त्या बॉडीवर सेट करावं, त्या बॉडीच्या जवळ ठेवून त्याचा फोटो घ्यावा सेकंड फोटो घेताना की हे आधार कार्ड या व्यक्तीचं आहे, यावरील नाव. त्यामुळे बॉडी आयडेंटिफाय तिथं होते डायरेक्ट. त्यामुळं रूम सर्च जर पहिल्या फोटोनंतर केलं तर हा फायदा होतो की आपल्याला आय कार्ड किंवा काहीतरी मिळू शकतं. त्यानंतर आणखीन सर्च करताना एखादं बिलावरील नाव, ती दोन नाव मॅच होतात का पहा. जर मॅच होत नसतील तर ते एक गुन्हेगार असू शकतो आणि एक बॉडीचं नाव असू शकतं. त्यामुळे येणारी प्रत्येक चिठ्ठी आपण वाचली पाहिजे. हातात येणारा प्रत्येक एव्हिडन्स आपण पूर्ण तपासून पाहिला पाहिजे की ज्याच्यावर चान्स आहे का. यानंतर आपण पाहणार आहोत की डेमोमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या चुका होतात, कोणकोणत्या चुका आपण टाळाव्यात. तर त्या मी ज्यावेळी डेमो करत होतो त्यावेळी डेमो करते यावेळी कोणती चूक घडली मी त्या सर्व लिहून काढायचो की ह्या डेमोमध्ये ही चूक घडली, त्या डेमोमध्ये ती चूक घडली, तर पुन्हा ही चूक आपल्याला करायची नाही आहे. हे आपल्याला लक्षात राहण्यासाठी मी सर्व चुका लिहून काढल्या होत्या. त्या काही पुढीलप्रमाणे आहेत की डेमोमध्ये काही वस्तू फाटलेल्या असतील, तुटलेल्या असतील तर त्या जोडाव्यात. उदाहरणार्थ जर व्हिजिटिंग कार्ड आहे आणि जर ते फाटलेलं असेल आणि अर्धा तुकडा जर सीनमध्ये पडला असेल तर अर्धा तुकडा कुठेतरी असतो आणि त्याच्याच रिलेटेड कुठेतरी आपल्याला चान्स मिळेल, तो दोन्ही तुकडे आपल्याला महत्त्वाचे असतात, तर ते दोन्ही तुकडे कलेक्ट करून ते सीनमध्ये जोडावे लागतात. तसंच पेपर असेल, पेपर जर फाटलेला असेल तर पेपरचा एक तुकडा बाजूला कुठेतरी पडलेला असतो, तर तो सुद्धा जवळ घेऊन जोडणे गरजेचं आहे. एखादं बिल असू शकतं, एखादं सुसाईड नोट असू शकते, तर ते फाटलेल्या अवस्थेत असेल तर ते सीनमध्ये एकत्र घेऊन जोडावे. ज्यावेळी सीनमध्ये आपल्याला मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल वॉच किंवा कॅमेरा असे उपकरण एव्हिडन्स म्हणून सापडतात आणि ज्यावेळी आपण ते सर्व एव्हिडन्स एकत्रित करत असतो त्यावेळी आपण मोबाईल, वॉच काही जरी सीनमध्ये असेल आणि ते जर आपण एव्हिडन्समध्ये घेतलं आणि त्याचा फोटो काढतेवेळी ते
ऑन करणं कधीही विसरायचं नाही. ते ऑन करणं गरजेचं आहे. जर मोबाईल असेल तर त्याचा लॉक काढणे, जर लॅपटॉप असेल तर तो ओपन करून ठेवणे, त्याचा तो चालू स्टार्ट करून ठेवणे. त्याच्या डिस्प्लेवर किंवा अन्य कुठेतरी काहीतरी इव्हिडन्स असण्याची शक्यता असते. त्यामुळं मोबाईल जर असेल तर तो स्क्रीन ऑन करून ठेवणं गरजेचं आहे. वॉच असेल डिजिटल तर तो ऑन करून ठेवणं गरजेचं आहे. सीनमध्ये जर लाळ पडलेली असेल, कधी थुंकी पडलेली असेल, कोण पान खाऊन तंबाखू खाऊन थुंकलेला असेल, तो पानाचा विडा किंवा तंबाखू चघळण्याचा विडा जर आपल्याला सीनमध्ये दिसत असेल तर तो इडा एव्हिडन्समध्ये घेणं गरजेचं आहे. ती लाळ एव्हिडन्समध्ये घेणं गरजेचं आहे. तर हे थुंकलेले जिथं आहे तिथील तंबाखूचे बारीक कण, पानाचे बारीक कण, सिगरेटचा शेवटचा राहिलेला एक तुकडा असेल तर ते सर्व एव्हिडन्समध्ये घेणं गरजेचं आहे. सीन ऑब्झर्वेशन करताना सीन प्रत्येक ठिकाणी आपल्याला दारूची बॉटल किंवा अन्य औषधाच्या बॉटल्स कोणतीही जरी बाटली मिळाली तर ती ओपन करून नक्की बघावी. ओपन करून पाहायचं, ते त्याचा वास घ्यायचा आहे, ठीक आहे, त्यामध्ये खरंच औषध आहे का किंवा अन्य कोणतं उपकरण आहे, काय ठेवलेलं आहे का, बॉटलच्या टोपणच्या मागे काय आहे का, ह्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. बॉटल असेल तर ती ओपन करून आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सीनमध्ये सर्व एव्हिडन्स एकत्रित करताना आणखीन एक आपल्याला चूक नेहमी घडते, ती म्हणजे की आपण बारकोड असलेल्या वस्तू जर एकत्रित सीनमध्ये पुरावे म्हणून गोळा केले असतील तर ते आपण बारकोड ज्या बाजूने दिसेल त्या बाजूने त्या वर करून ठेवाव्यात. कधी कधी आपण ज्या बाजूला नाव आहे, ज्या बाजूला गोळ्या दिसतात ती बाजू वर करून ठेवतो, पण तसे न करता ज्या बाजूला बारकोड आहे, बारकोड आपल्या फोटोमध्ये येणं गरजेचं आहे किंवा बारकोडमुळे सारी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. त्यामुळे बारकोड वर असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण सर्चिंग करत असतो, रूम सर्च करत असतो, बॉडी सर्च करत असतो, त्यावेळी बॉडीवरील प्रत्येक शर्ट असेल, पॅन्ट असेल, त्या पॅन्टचा प्रत्येक खिस्सा असेल, हा सर्च करणं गरजेचं आहे. शर्टचे जेवढे पण खिस्से आहेत ते सर्च करणं गरजेचं आहे. शर्ट कधी कधी फोल्ड केलेला असतो तर तो शर्टचा फोल्ड सर्च करणं गरजेचं आहे, तो उघडून पाहणं गरजेचं आहे. किंवा मर्डर घडते वेळी काय तिथे आपल्याला एव्हिडन्स मिळू शकतो का, काहीतरी पडलेलं आहे का त्या फोल्डमध्ये, हे बॉडी सर्च करताना सुद्धा ह्या गोष्टी सर्च करणं गरजेचं आहे. तसेच रूम सर्च करताना एखादी वस्तू आपण सर्च केली तर ती बाजूला घेऊन लगेच दुसरी वस्तू सर्चिंगसाठी घ्यावी. याचा फायदा काय होतो की आपल्या हातून कोणतीही वस्तू किंवा एव्हिडन्स सर्च करण्याचा राहून जात नाही. जर आपल्याला ही एक वस्तू सर्च केली त्यानंतर ती वस्तू सर्च केली तर नंतर कोणती वस्तू आपण सर्च करायची राहिलेली आहे हे आपल्याला लक्षात राहत नाही. त्यामुळं एक एक गोष्टी टप्पेवाईज सगळ्या सर्च करायच्या आहेत. तर ही सुद्धा आपण चूक करू नये की आदल्यामधल्या वस्तू सर्च करणे. आपण सीन करत असताना गडबडीत जे आपण आपल्याला चिठ्ठी सापडते, एखादी लिखाण केलेलं सापडतं, एखाद्या भिंतीवर काहीतरी नाव लिहिलेलं सापडतं तर त्याला स्केल लावणं कधीही विसरायचं नाही. ही एक चूक नेहमीच घडते की टेबलवर नाव लिहिलेलं आहे, चुकून मरता त्यानं एखादी चिठ्ठीवर काहीतरी लिखाण करतो, तिथं आपण स्केल लावणं गरजेचं आहे. त्या अक्षराचे स्ट्रोक कसे आहेत, ते अक्षर नेमकं त्याचंच आहे का हे ओळखण्यासाठी ते स्केलचा आपल्याला उपयोग होत असतो. त्यामुळं चिठ्ठी किंवा अन्य कुठेही लिखाण केलं असेल तर त्याला स्केल लावणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण स्पर्धेचा डेमो करत असतो त्यावेळी बाजूलाच आपले एक जज किंवा कमिटीचा मेंबर बसलेला असतो. तर डेमो करतेवेळी अधूनमधून त्या सरांना टाईम विचारत राहणं गरजेचं आहे. सर टाईम क्या हुआ है, सर टाईम क्या हुआ है. यामुळं आपल्याला हे लक्षात राहतं की आपल्याला किती वेळ राहिलेला आहे आणि आता आपल्याला किती स्पीड ठेवायचं आहे आपल्या कामाला. माझं असं वैयक्तिक मत आहे की फोटो काढतेवेळी आणि रूम सर्च करतेवेळी तुम्ही अतिशय शांत डोक्याने आणि स्लो सर्च केली पाहिजे. कारण का ह्या दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. फोटो घेतेवेळी जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळी गडबड जर केली तर हाताला शेक बसण्याची शक्यता आहे. तसेच जर आपण रूम सर्च करताना जर गडबड केली, धावपळ केली तर आपल्या सर्चिंगचा आणि आपल्या मेंदूचा ताळमेळ राहत नाही कधी कधी. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण ते आपण त्याला ऑब्झर्व करू शकत नाही. हे मेंदूचा आणि आपल्या कृतीचा ताळमेळ बसण्यासाठी ही सर्च पद्धत आहे ती अतिशय शांत आणि संयमपणाने केली पाहिजे. जी आपण गोष्ट सर्च करत आहे ती प्रॉपर आपण हँडलिंग केली पाहिजे, हाताळली पाहिजे की कुठे त्याच्यावर चान्स आहे का, यामधून अजून विशेष काय आपल्याला मिळू शकतं का पुरावा म्हणून. या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. जर सीनमध्ये आपल्याला एखादं पुस्तक, डायरी किंवा पेपरचा गट्टा, पुस्तकांचा गट्टा जर मिळाला असेल किंवा वॉयलेट
पर्स, लेडीज पर्स किंवा कपड्यांचा गट्टा जर मिळाला तर त्यातील प्रत्येक कपडा आपल्याला उघडून बघायचा आहे. पर्स मिळाली तर पर्सचा प्रत्येक कप्पा पाहायचा आहे आपल्याला. वॉलेट मिळाला तर वॉलेटच्या प्रत्येक कप्प्यात पाहायचं आहे की काय एव्हिडन्स आहे का, त्यामध्ये आयडेंटिटी कुठं कुठं लपवून ठेवलेली आहे. कधी कधी पैसे सुद्धा घडी घालून ठेवलेले असतात आणि पैशाच्या मध्ये सुद्धा चिठ्ठी असते. तसेच जर पुस्तक असेल तर पुस्तकाचे पानांच्या मध्ये काय आहे का, कुठे काही चिठ्ठी ठेवलेली आहे का, कुठं साईन केलेली आहे का, कुठं नोट लिहिलेली आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. सीनमध्ये जर आपल्याला दोरी मिळाली, वायर मिळाली तर ते ठराविक अंतराला फोल्ड करून आपल्याला पुराणमध्ये घेणं गरजेचं आहे. ही सुद्धा आपण एक चूक करायची नाही, कारण का ती किती लांबीची वायर आहे, किती लांबीची दोरी आहे हे मोजणं गरजेचं असतं आणि ते पुराव्यामध्ये घेणं सुद्धा गरजेचं असतं. काही सीनमध्ये कबर्ड, टेबल हे भिंतीला चिकटलेले असतात आणि त्याच्यामागं लाईट बोर्ड असतो कधी कधी किंवा अन्य कोणतीही वस्तू असते. तर रूम सर्च करताना आपल्याला तो टेबल मुवमेंट करायचा आहे, टेबलच्या मागे पुढे ओढून बघायचं आहे की ते टेबलच्या खाली काही पडलेलं आहे का, कबडच्या मागच्या बाजूला काय आहे का. कबडच्या शक्यतो वरच्या बाजूला पाहणं आपलं विसरतं, तर कबडच्या वरच्या बाजूला काय आहे का, या सर्व गोष्टी आपण सर्च केल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत. रूमचा जो दिलेला सीन आहे त्या सीनचा एक सुद्धा कोपरा आपल्याकडून सर्च न करता राहिला नसला पाहिजे. प्रत्येक कोपरा आपल्याला सर्च करायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला तोंडी परीक्षा, ओरल किंवा रूम सर्च करण्याची पद्धती याविषयी काही शंका असतील तर मला कमेंट करा, मी नक्कीच उत्तर देईन. तसेच हा व्हिडिओ क्राईम फोटोग्राफरपर्यंत आपण शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद मित्रांनो.